आम्हाला कळलं ना आम्ही रस्त्याच्या बाहेर आलो. आम्ही सिविक सेन्स दाखवत होतो. फेस्टिवलला 100% देणार नाहीच नाही. देणार. आणि आम्ही आता टर्न घेत आहोत. टर्न करता करता मध्ये एसटी आली होती आणि मग ऑफकोर्स मग गाडी थोडी राईटला घातली आणि अशी अडकलेली. आता बघूया थोडंसं रिव्हर्स घेऊन करायला. मस्त. गणपती बाप्पा मोरया. परशुरामाची भूमी कोकण ह्या आपल्या चॅनलमध्ये मी तन्वी आणि रोहित तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि तुम्हाला तर माहीत आहोत आता आपण निघालेलो आहोत चारचाकीनी आपल्या तिसऱ्या राईडला. ही राईड आहे आपली कोकणात आणि आता 2 दिवसांनी तर महाशिवरात्री आहेच. सो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही चाललो आहोत कोकणात. आणि आपल्याला ह्या राईडमध्ये सोबत आहेत माझे आई बाबा. हे माझे बाबा आहेत श्री निलेश वैद्य आणि आई श्वेता वैद्य. सो ही राईड मजा मस्ती करत पुढे चाललोय. आत्ताच व्लॉग सुरू केलं. थोडंसं पुढे जातो आणि मग पनवेल वगैरे क्रॉस केल्यावरती आपण भेटूया पुन्हा. नमस्कार. आता आपण थोडं पुढे आलो आहोत. पेट्रोल भरण्यासाठी थांबलो. आणि रोहित कुठे थांबलो एक्झॅक्ट आपण? JNPT हायवेला पळसपे फाट्याजवळ जिथे आपण उरणसाठी लेफ्ट घेतो ना तिकडे जिओचा पेट्रोल पंप आहे. म्हणजे सगळ्यात जिओच्या पेट्रोल पंपवर ही सुविधा असेल. इथे हॅपी आवर्स चालू आहेत. म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 5, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 मध्ये प्रत्येक पेट्रोल म्हणजे दर लिटरवर 2 रुपये सूट मिळते तुम्हाला. 2 रुपये. आणि झालं असं आहे की आम्ही जस्ट 7 मिनिटं मागे होतो 10 वाजण्यासाठी. सो 9:53ला आम्ही होतो आणि आम्ही त्यांना विचारलं आम्हाला हॅपी आवर्स मिळणार ना. ते म्हणाले की नाही 10 वाजता चालू होतं आणि ते ऑटोमॅटिक तिकडे ते तसं मीटरवरती कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला सूट मिळते. सो वी मिस्ड इट. पण ठीक आहे तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही इकडे आलात जिओ पेट्रोल पंपवर जसं मगाशी सांगितलं त्यांनी ॲड्रेस नक्की ह्या हॅपी आवर्सचा फायदा घ्या. आणि काय माहिती हे आता करण्याच्या इकडे ना हे असे जे रंबलर टाकलेत ना पूर्ण गाडी जाते पूर्ण. म्हणजे ते रंबलर टाकण्याचे स्पीड ब्रेकर टाकले असते ना तर परवडले असते. निदान गाड्यांना हे तरी झालं नसतं. इकडे टाकणं जरुरीच होतं कारण की हा ऍक्सिडेंटल झोन आहे आणि इकडे माकडं पण असे अचानक मध्ये येतात. त्यामुळे स्पीड ब्रेकर असते ना तर वे बेटर झालं असतं. म्हणजे गाड्याचे जेवढ्या आपटतात ना या रंबलरवर तेवढ्या तरी आपटल्या नसत्या. हे असे छोटे 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 रंबलर्स. आपल्याला माकडं दिसत नाही. हे बघा आम्हाला छोटी छोटी किती क्यूट आहे बघा रस्त्यात. आणि यांना खायला घालू नका. हो मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं प्लीज माकडांना खायला घालू नका. ते त्यांची फळं वगैरे जे काही त्यांचं अन्न आहे ते शोधतात. हे खूप मोठं कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. ट्रॅफिकमधून तर सुटका नाही झाली आहे पण हे पहा इथे ॲक्च्युअल एकदम मोठ्या युद्धपातळीवर बांधकाम चाललंय. हो
फोडणीचा भात खाते 11:30 वाजता. फायनली रोहितने थांबवलं, ब्रेक घेण्यासाठी थांबलो इंदापूरजवळ. खाते, खूप भूक लागली आहे. ही बघा ST. ॲज युजल इकडे आपल्याला ट्रॅफिक थोडंफार मिळणारच आहे म्हणा. हे बघा गाडी थांबली का? कारण ट्रॅफिक सुरू झालंय का? कारण आपण एंटर करतो आहोत. हे असे मूर्ख असतात आणि हे पुढे जातात असे. हे बघा इकडनं येतोय बघ. हे लोक असे पुढे जातात आणि अजून ट्रॅफिक करून ठेवतात. बापरे, म्हणजे आहे ट्रॅफिक अजून. माणगाव सिटी पण चालू नाही झालंय. किती वाजले? 12:09 ट्रॅफिक चालू झालंय. किती वाजेपर्यंत आपण आहोत ते आता बघूया. AC म्हणून ठीक आहे, नाही तर पापड झालं असं सगळं. हे काही हा काही एवढा लांब थांबला. तुम्ही काय करणार ट्रॅफिक मध्ये? तुम्ही काय करणार? मोबाईल काढणार. रस्ता व्यवस्थित आहे पण तिथे जायला नको होता. माणगावचं ट्रॅफिक वाचण्यासाठी बहुतेक हा बायपास रोड होतोय माणगावचा. पाहिलं, आपणच बाहेर आलो करत या गाड्यांच्या मध्ये. काय करणार थोडं. आम्ही ह्याकडे आलेलो. पोलीस काका पुढे चालतात ना, त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. त्यांना फॉलो करत करत आम्ही आलो. आम्हाला कळलं ना आम्ही रस्त्याच्या बाहेर आलो ते. आम्ही सिविक सेन्स दाखवत होतो. आम्हाला भाग पडला गेलो. समोर ट्रॅफिक जाम असेल ना. बघा या गाड्या मध्ये येतोय. या गाड्यांमुळे हे झालं. ही ST आहे आम्ही ना? कसं हो आम्ही बाबा या गाडीच्या मागणं झालो होतो आणि कळलंच नाही कधी बाहेर आलो. हा ना, तिकडे पण थोडं काम चालू आहे बघा. तो जो मगाशी माणगाव बायपास रोड आहे ना, जोरदार काम चालू आहे. हा, किती वाजले बघा? 12:40. 12:09ला 12:10ला ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. 12:40 पर्यंत माणगावच्या ट्रॅफिकमध्ये आहोत. आम्ही हॉटेल आनंद भुवनमध्ये चाललो आहे आता जेवायला. आणि हॉटेल एक आनंद भुवनची एक ब्रांच आहे, ती एक्झॅक्ट मार्केटमध्ये पाठीमागे गेली. आम्ही चाललो आहोत पुढच्या आनंद भुवन. त्यांची नवीन ब्रांच ओपन झाली आहे, तिकडे चाललो आहे. कारण हे ट्रॅफिक थोडं कवर करून पुढे जाऊया आरामात. ट्रॅफिकमध्ये अडकून राहायला नको. तर सांगा आता मला की तुमच्यापैकी मॅक्सिमम माणगावच्या ट्रॅफिकमध्ये थांबण्याचा वेटिंग टाईम किती होता? जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आम्ही 12:09 ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि आता बरोबर 1:09 आत्ता झालेली आहेत. बरोबर 1 तास 60 मिनटं ट्रॅफिकमध्ये आहोत. तुम्ही पण असा फेस केला आहे का माणगावच्या ट्रॅफिकमध्ये? किती वेळ फेस केला आहे? किती मिनटं किंवा किती तास मे बी ट्रॅफिकमध्ये राहिला आहे? मला सांगा कमेंटमध्ये नक्की. 1 तास आणि 60 मिनिटं एकत्र गेलं, त्यामुळे 2 तास झाले. नाही असं गैरसमज नको. आम्ही बरोबर 1 तास ट्रॅफिकमध्ये अडकलोय. म्हणजे मला 1 तास याचाच अर्थ मला काय मूर्ख आहे, सगळं ट्रॅफिक अडकवलं. अरे घे ना. थांब सांगतो. त्याला त्यांना ज्यांना थांब सांगतं आणि शेवटी आम्ही नाही तर कारला बाहेर काढून देतोय. कारला बाहेर काढून द्यायचं तर एवढं ट्रॅफिक अडकवलं त्याचं काय? देणारच नाही. ST वाला 100% देणार नाही. नाहीच देणार. बघा कसं नाहीच देणार जागा. तो दिलीच नाही पाहिजे. जागा सांगा मला. दिलीच नाही पाहिजे. हा या गाडीवाल्याला बाहेर काढायला हे केलं त्याने. हो पण हा गाडीवाला तू बघ, तू देणार आहे काय? गेला कसा तरी घुसला बाबा. ST वाले देणार नव्हते जागा. पण ठीक आहे, कशी घुसवली त्याने. अरे बापरे, उन्हात लावायला लागणार काय? हायवेवर लेफ्टला जा. बरीच गर्दी आहे. हॉटेल आनंद भुवन आलोय. आय कांट वेट. आता बाकी आपण थाळी वगैरे किंवा जे काही जेवतो ते आल्यावर दाखवते. आय कांट वेट टू ईट फूड नाव.
थाळी जेवण. चला सुरू करूया. व्हेज थाळी. मेथीची भाजी आहे, चवळी बटाटा आहे, गुलाबजाम आहे, ताक आहे, वरण भात आणि पापड. आणि मी घेतलेली आहे तांदळाची भाकरी. तुम्हाला हवं असेल चपाती पण आहे आणि दुसरं काय आहे, भाकरी आहे, रोटी आहे. मस्त. ऊन भरपूर आहे, सूर्य डोक्यावर आहे. आणि आम्ही आत्ताच हे बघा आमच्या मागे बघता तुम्ही, हॉटेल आनंद भुवन इथे आता आम्ही जेवण केलं. अप्रतिम जेवण, म्हणजे काय सांगायची गरजच नाही. कारण की मागे पण जे प्रॉपर माणगाव सिटीमध्ये आहे तिथे पण आम्ही जेवलो होतो. म्हणजे आम्ही तिथेच थांबायचो. इकडे आम्ही फर्स्ट टाईम थांबलो कारण की तिकडे ते एवढं ट्रॅफिक होतं ना, म्हटलं गाडी बाहेर काढायला पण व्यवस्थित मिळणार नाही. म्हणून म्हटलं पुढे अजून एक यांची ब्रांच आमच्यासाठी ओपन केली आहे जी ट्रॅफिकमधनं बाहेर येऊन आम्हाला जेवण मिळेल. म्हणून आता इथे आलो आहे, जेवलो. आता गाडी इकडे लावली आहे पार्किंगमध्ये. आणि लकीली आम्हाला ही शेड खाली पार्किंग मिळाली आहे. नाही त्या बघा बाकी किती सगळ्या गाड्या उन्हात आहेत. लकीली मिळाली इथे जागा. चला आता पुढील प्रवासाला निघूया. आपण पुढे जातोय सांगितलं ना, पण मगाशी अर्धवट सांगितलं. तू सांगत ना. आपण चाललोय महाशिवरात्रीनिमित्त आपल्या गावी, जे आहे मुसलोंडी, म्हणजे गुहागरमध्ये आहे. आणि हे आम्ही सलग 3रं वर्ष जातो आहे. हॅट्रिक. पहिल्या वर्षी आम्ही गेलो होतो बाईकनी. दुसऱ्या वर्षी आमचे गुहागरचे व्लॉग्स तुम्ही बघितले असतील. तर दुसऱ्या वर्षी आई पप्पा, माझे आई बाबा, रोहितचे आई बाबा, सो आम्ही सगळे गेलो होतो आणि मस्तपैकी गुहागर फिरून आलो. आणि ह्यावेळी आम्ही निघालो. यावेळी जरा शॉर्ट ट्रिप आहे, सोमवारी परतीचा प्रवास करायचा आहे. तर निघूया आणि पुढे भेटूया आता. हे मी वळण मागे पण सांगितलं होतं, दासगाव सगळ्यात डेंजरस म्हणजे आत्तापर्यंत वळण. हे बघा आता तर आम्ही स्लो आलो या 2 ट्रकांमुळे, पण काही जण एवढ्या स्पीडने येतात ना, त्यांना हे वळण खूप भारी आहे. एकदम एसमध्ये एस, दासगाव महाड. त्यामुळे या वळणावर थोडं सावकाश आलेलं बरं. बी केअरफुल. एकदम स्ट्रेट जाऊन लेफ्ट आणि मग राईट, आणि तो राईट पण घेतल्यावर परत एक लेफ्ट, तो पण खाली गावमध्ये. आता आपण पोहोचलो आहोत पोलादपूर. हा पोलादपूरचा अंडरग्राऊंडवाला रस्ता. म्हणजे आता कशेडी घाटाला सुरुवात होणार आणि आम्ही आता टर्न घेत आहोत. टर्न घेत आहोत. अरे माझा मिरर ब्लॉक झाला तुझ्यामुळे, मला मिरर नाही दिसत. ओके. हा, तर आता आम्ही कशेडी टनलमधून न जाता कशेडी घाटातून जाणार आहोत. म्हणजे घाट एक्सप्लोर करायला. कारण की भरपूर जण, म्हणजे सगळेच, मी असं दुसऱ्यांशी कंपेअर नाही करत आहे, पण सगळेजण आता टनलमधून जातात. त्यामुळे जो कशेडी घाट एकटा पडलाय ना, त्याला भेटायला जाऊया. चला. रस्ते थोडे खराब असणार आहेत, आणि घाटाची मजाच काही और आहे. हा. खाऊन बघतो ना. जरा पण जाते.
हा थोडंसं मस्त आहे. हा घे. गोड आहे छान. नको नाही एवढं आवडत आहे नको रे ठीक आहे मला एवढं कोकम द्यायचं. हे मस्त आलं आता. नको 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 नाही नाही हा व्हिडिओ मस्त आहे. नको 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 मला नको. मस्त असं लोकेशन आहे. इथेच तर तो ट्रक आलेला ना लास्ट टाइम आपण बाईकवर होतो तेव्हा. ते काय बाईक होतं ते. हेअरपिन टर्न आता चढतोय आता पुढे. बापरे. टर्न करता करता मध्येच एस टी आली होती आणि मग ऑफकोर्स मग गाडी थोडी राईटला घातली आणि अशी अडकलेली. आता बघूया थोडंसं रिव्हर्स घेऊन करायला. हां मी बरोबर आहे. हां ये हळूहळू ये हां थोडं तिकडे घे अशी जाऊ दे. हां हां मध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण स्टे करणार आहोत इथे देवराईमध्ये. चला देवराईमध्ये दाखव.